किचकट पदार्थ आहेत ते मयूर फूड्स जास्त बनवतं असं मला वाटतं. तर भाताच्या प्रकारामध्ये 14 भाताचे प्रकार आपण बनवतो. त्यांना ते इतकं आश्चर्य वाटलं, त्या दिवसापासून आज तागायत ते आपल्या मयूर फूड्सच्या परमनंट कस्टमर आहेत. मयूर फूड्स आणि हे एवढे पदार्थ असं म्हणल्यावरती तुम्हाला असं वाटेल की खूप मोठी टीम आहे मयूर फूड्सची. आणि फूड बिझनेस मध्ये तेच महत्वाचं आहे की Yes, तुम्ही क्वालिटी कशी yes. देता, हायजीन किती मेंटेन ठेवता Correct. आणि सर्व्हिस किती चांगली देता. आणि मेन म्हणजे माउथ पब्लिसिटीने. ते माउथ पब्लिसिटीनीच आम्हाला खूपशे कस्टमर मिळतात. त्याच्यामुळे आणि मेन क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. उगाच आम्हाला ऑर्डर जास्त घेऊन पैसा कमवणं हे ध्येय नाहीये, तर क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. पण जे स्नॅक्स आहेत किंवा दिवाळी फराळ आहेत ते आपले आउट ऑफ इंडिया पण जातात. वा. म्हणजे US, UK. पण 2-3 दिवस त्या आल्या, त्याच्यानंतर दारातनंच मला सांगितलं, ताई नाही जमणार. आणि बिझनेस म्हटलं की चॅलेंजेस हा, त्याच्याशिवाय बिझनेस नाही होऊ शकत आपला. उलट आलेच पाहिजेत. बरोबर. त्याच्यामधनं आम्हाला काहीतरी शिकता येईल. दुसऱ्याचा प्रॉफिट बघून मी तो बिझनेस करावा असं नाही मला वाटत. बरोबर. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत मयूर फूड्सच्या फाउंडर शुभदा इजरेकर यांना. त्यांच्याकडून आज आपण त्यांच्या या व्यवसायाबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुमच्या मयूर फूड्सची सुरुवात कशी झाली? मयूर फूड्सची सुरुवात एक अगदी गंमतशीरपणे झालेली आहे. आधी आपलं मयूर कलेक्शन म्हणून एक व्हेंचर होतं. ओके. तर ते आम्ही चालवत होतो. पण सायमल्टेनियसली मला फूड्सच्या पण ऑर्डर येत होत्या आणि मला इंटरेस्ट पण होता काही आयटम्स बनवण्यामध्ये आणि लोकांना ते आवडत गेले. ओके. मग मी फूडच्या बरोबरीने किंवा कलेक्शनच्या बरोबरीने हे दोन्ही व्हेंचर्स चालवत गेले. पण प्रमाण कमी होतं. फूड्सचं प्रमाण कमी होतं. पण जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर मी थोडंसं ऑब्झर्व केलं की नाही, लोकांना खूप गरज आहे फूडची. आणि कोविड नंतर मग हे मयूर फूड्सचं जे व्हेंचर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि एक मोठा वृक्ष म्हणूया आपण तसा तयार झाला. अरे वा, खूप छान. मग या मयूर फूड्स मध्ये तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट्स बनवता? पूर्वी मयूर फूड्समध्ये फक्त फ्रेश फूड होतं. ओके. की कोविडमध्ये लोकांना टिफिन्सची गरज होती, स्नॅक्सची गरज होती. पण आता मात्र मयूर फूड्समध्ये दिवाळी पदार्थ म्हणा किंवा काही पदार्थ आपण रेस्टॉरंटला पण सप्लाय करतो. तर असे बरेचसे पदार्थ आपण किंवा प्रीमिक्स आहेत, ओके. असे खूप सारे पदार्थ आपण मयूर फूड्समध्ये बनवतो. त्याच्यामध्ये नागपुरी पुडाची वडी आहे, ओके. त्याच्यानंतर आंबोळी चटणी आपली रोज जाते, ओके. आळूची वडी आहे, सुरळ वडी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मला असं वाटतंय ज्या किचकट पदार्थ आहेत ते मयूर फूड्स जास्त बनवतं असं मला वाटतं. अच्छा. आळूची वडी पण बनवायला तशी अवघड आहे. बरोबर. पुडाची वडी पण असते. पुडाची वडी वगैरे हे पदार्थ आपले रोज जातात. दुकानांना सप्लाय करतो आपण. अरे वा. तुमची युएसपी काय आहे? म्हणजे कोणते प्रोडक्ट्स तुमचे सर्वात जास्त विकले जातात? असं कोणते प्रॉडक्ट्स विकले जातात असं नाही. फ्रेश फूड मध्ये आता जर आपण घेतलं तर भाताच्या प्रकारामध्ये 14 भाताचे प्रकार आपण बनवतो. अरे वा. वड्यांमध्ये पुडाची वडी आहे, नंतर आळू वडी आहे, म्हणजे बरेचसे प्रकार आहेत. प्रत्येक जर एक आपण प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये जवळजवळ कमीत कमी 5-5 पदार्थ आहेत. ओके. तर मला वाटतं पुडाची वडी, थालीपीठ, आंबोळी चटणी हे जे पदार्थ आहेत ते आपले जास्त दुकानांना जातात. पावभाजी जाते. तर असे आणि प्रत्येक भागामध्ये जे आपण देतो, शॉप्सना पण देतो, तो एरिया जर आपण बघितला तर त्या एरियामध्ये ते पदार्थ वेगळे वेगळे जातात. ओके. आता अमुक एक एरिया आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना पावभाजी जास्त आवडते मयूर फूड्सची. काही जे आहेत त्यांना नागपुरी डाळवडा आवडतो, काही जणांना गोळा भात आवडतो. ओके. असं स्पेसिफिक त्या एरियामध्ये जे जातं ते मयूर फूड्स नक्की सप्लाय करतं. आणि एक तर लोकांना आपली क्वालिटी आवडते, त्याच्यानंतर आपलं जे क्लीनलीनेस आहे ते आपण अगदी मेंटेन करतो. ओके. तर ते लोकांना आवडतं. लोक येऊन बघतात आधी, ओके. टेस्ट करतात आणि मग ऑर्डर देतात आपल्याला. तुमचा व्यवसाय कुठे आहे नेमका? हा आपण घरातूनच करतो आहे. ओके. पुण्यामध्ये आहे हा व्यवसाय माझा. ओके. आणि म्हणजे आता मला सांगायलाही खूप छान वाटतंय की घरातून करतो. लोकांना असं वाटतं की घरातून करते ही म्हणजे क्लीनलीनेस कसा असेल किंवा कसंही मेंटेन करत असेल घरातलं, परत हा बिझनेसचं.
पण असं काही नाहीये. त्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देते. म्हणजे मला आलेला स्वतःचा अनुभव. हं, हं. एक आजी होत्या. त्या हं. जवळ-जवळ मला रोज फोन करायच्या, की हं. "तू हे बनवतेस, मला छान वाटतंय, पण तू स्वच्छतेच्या बाबतीत काय करतेस?" हं. म्हटलं, "आजी तुम्ही घेऊ नका माझ्याकडनं काही, पण येऊन मला भेटा. आपण दोघी मस्त कॉफी पिऊया." हं, हं. आणि खरंच एक दिवस त्या आल्या, गप्पा वगैरे झाल्या आमच्या हं. आणि त्यानंतर त्या मला म्हणे, "चल." म्हणलं, "कुठे?" तर म्हणे, "तुझ्या वर्क्समध्ये जिथे तू बनवते तिथे." म्हणलं, "आजी मी इथेच बनवते." हं. त्यांना ते इतकं आश्चर्य वाटलं. त्या दिवसापासून आज तागायत ते आपल्या मयूर फूड्सच्या पर्मनंट कस्टमर आहेत. अरे वाह! म्हणजे असे एक-एक एक्सपिरियन्स मयूर फूड्समधनं आम्हाला येत गेले आणि लोकांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मयूर फूड्स एक-एक पदार्थ वाढवत गेले. ओके. आता ते एवढे पदार्थ वाढवत गेलेलो आहे आम्ही, हां. की फ्रेश फूड आहे, हं. प्रीमिक्स आहेत बऱ्याच प्रकारचे ओके. आणि बाकी काही-काही वाढवतोय. दिवाळी फराळ आहे आपला. हं, हं, हं. तर असे बरेचसे पदार्थ आपण मयूर फूड्समध्ये बनवतोय. ओके. आणि तुमची केवढी मोठी टीम आहे? म्हणजे कोण-कोण तुमच्यासोबत काम करतं? मयूर फूड्स आणि हे एवढे पदार्थ हां. असं म्हणल्यावरती हां, तुम्हाला असं हां. वाटेल, की खूप मोठी टीम आहे मयूर हो. फूड्सची. पण ह्या मयूर फूड्सच्या टीममध्ये फक्त दोघं जण आहोत आम्ही. मी हो. आणि माझे मिस्टर. आणि याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे घरातला पूर्ण आम्हाला सपोर्ट आहेच आहे. हां. मी पूर्ण बनवते हं. आणि मिस्टरांचं काम म्हणजे पॅकेजिंग करणं सगळ्यात जे महत्वाचं काम आहे ते. हां. आणि व्यवस्थित त्या जे टायमिंग सांगितलं आहे, त्या टायमिंगला आम्ही बरोबर एक 5 मिनिटं आधीच म्हणा, की त्यांना ते पोहोचतं केलं जातं. अरे वाह! आणि मुलगा माझा पूर्ण फायनान्शियल याच्यामधलं बघतो, कारण ओके. तो फायनान्स फील्डमधलाच आहे. बरोबर. आणि आता सून पण बरोबरीने आम्हाला मदत करते आहे. तसं चौघांचं फक्त आमच्या हे युनिट आहे. ओके. तर हे आम्ही सगळं हे असं रन करतोय नाही आणि चौघांनी. फॅमिली सपोर्ट असेल ना, तर बरं पडतं, अगदी. की कोणावरती डिपेंड राहावं लागत नाही, की घरचीच हो, माणसं आहेत हो, हो. आणि ती मनापासून करतात. म्हणजे एक्झॅक्टली आणि क्वालिटी मेंटेन राहते. हां, ते महत्वाचं आहे. क्वालिटी याच्यामध्ये मेंटेन राहणं आपल्याला बिझनेसमध्ये रिपीटेड कस्टमर आपल्याला जास्त येतो मयूर फूड्सला, की नाही हे असं हवं. आता परवाचंच उदाहरण सांगते, की एक आजी-आजोबा आहेत ते यूएसला गेलेले आहेत. हं. तर त्यांनी मला तिथनं फोन केला, की आम्ही रविवारी येतोय. तू रविवारी संध्याकाळपासून आम्हाला टिफिन्स पण द्यायला सुरुवात कर. हं, हं, हं. तर म्हटलं बरं. पण म्हटलं म्हणजे ते पहिल्यापासून घेतच होते. तर म्हटलं मी आज बाहेर चाललेली आहे. तर तुम्हाला आज पण हवा आहे का? की रविवारपासून हवा आहे? नाही तू रविवारपासून. पण तू जेव्हा येशील तेव्हाच आम्हाला दे. ओके. म्हणजे दिवाळीच्या वेळेस सुद्धा भाऊबीजेला किंवा इतर फंक्शनला, रक्षाबंधनला हं, हं. हे लोकं जेव्हा प्रोग्राम अरेंज करतात, हं. तर त्यावेळेस समजा जर मी काही सांगितलं, की नाही दिवाळीनंतर एक 8 दिवस दुकान आपलं मयूर फूड्स बंद आहे. हं, हं. तर ते म्हणतात, "ठीक आहे, तू नंतर कधी सुरू करशील तसं आम्हाला सांग, मग हं. आम्ही आमचे प्रोग्राम सेट करू." बरोबर. म्हणजे इतकं लोकांना आता ती टेस्ट, हायजीन, हां. क्लीनलीनेस हे सगळं माहिती झालंय. त्याच्यामुळे आणि आपली सर्व्हिस हे सगळं माहिती झाल्यामुळे आपल्याला ते कस्टमर पर्मनंटली कस्टमर आणि रिपीटेड कस्टमर येतात. अरे वाह! आणि फूड बिझनेसमध्ये तेच महत्वाचं आहे, की येस, तुम्ही क्वालिटी कशी येस. देता, हायजीन किती मेंटेन ठेवता करेक्ट. आणि सर्व्हिस किती चांगली देता. बरोबर. आणि त्यामुळे माउथ पब्लिसिटी होते आणि हो, जी हो. ऑर्गॅनिक ग्रोथ होते ती खूप महत्वाची आहे अगदी, अगदी. कोणत्याही हो. बिझनेससाठी. आता आम्ही जेव्हा फ्रेश फूड देतो किंवा हां. कुठलेही स्नॅक्स देतो. हं. आता बँकांना वगैरे पण आपले जातात. तर ओके. त्यांचे स्नॅक्स वगैरे असतात. आता काही द्यायचे असतील तर आम्ही अगदी म्हणजे प्लेट्स म्हणा, डबेसुद्धा हं, किंवा टिश्यूज हं. इथपासून सॅनिटरी बॉटल इथपासून आपण सगळं सप्लाय करतो. अरे वाह! तर आता डबे वगैरे सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना देतो, तर म्हणजे त्यांचे रिप्लाय येतात, "अगं हे परत द्यायचेत का तुला?" म्हणलं, "डब्यासकट नाहीये तुम्हाला हे." म्हणजे हां. इतके छान प्रकारे आम्ही हे सगळं करतो अरे आणि वाह! पॅकेजिंगचं जे सगळं काम आहे ते माझे मिस्टर बघतात. ओके. तर म्हणजे लोकांचे तेही फीडबॅक येतात. नुसतं बनवते मी म्हणून त्याचे येतात असं नाहीये. हं, तर हं. पॅकेजिंगचे पण येतात, की नाही पॅकिंग खूप सुंदर आहे अरे तुमचं. वाह! वाह, वाह! खूप छान. आणि मग हे लोकं तुम्हाला कसे ऑर्डर देतात? म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन की तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल कोणाला तर कसे कॉन्टॅक्ट करतात? नाही अजूनपर्यंत तरी आम्ही ऑनलाईन नाही केलेलं आहे. हं. ऑफलाईनच येतो. ओके. सगळा जो काही ऑर्डरचा हे येतो तो. हं. आणि मेन म्हणजे माउथ पब्लिसिटीने. हं. ते माउथ पब्लिसिटीनीच आम्हाला खूपशे कस्टमर मिळतात. ओके. आणि किंवा मग माझे ह्याचे ग्रुप्स आहेत, WhatsApp ग्रुप आहेत, हां, हां. इतर काही ग्रुप्स आहेत.
त्याच्यावरती मग मी रोजचे मेनू टाकते, की आज हे बनवणार आहे, आज ते बनवणार आहे. किंवा आज आता समजा काही आता होळी आलेली आहे. तर या दिवशी होळीसाठी मी पुरणपोळी बनवते आहे. आणि आपण काय करतो प्रत्येक सण जे काय असतील त्या प्रत्येक सणाला आपण ते पदार्थ तर देतोच. म्हणजे होळीला पुरणपोळी, गुळपोळी किंवा आता पारंपरिक म्हणाल तर नागपंचमीला दिंड. कोणाला माहिती नसतात ते. बरोबर. पण ते पण आपण देतो तर लोकांना आवडतायत ते. अरे वाह! असे पदार्थ आपण देतो मयूर फूड्स मधनं. म्हणजे डायरेक्ट फोनवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट हो, वगैरे हो, करून हो, ऑर्डर्स हो, देतात. हो. हां. पण आहे विचार ऑनलाईन करायचा. पण ह्याच ऑर्डर खूप असतात. त्याच्यामुळे आणि मेन क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. उगाच आम्हाला ऑर्डर जास्त घेऊन पैसा कमवणं हे ध्येय नाहीये. तर क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. भले 2 कस्टमर आपले कमी राहिले तरी हरकत नाही. पण क्वालिटी ही मेंटेन झालीच पाहिजे आणि आजतागायत ती मेंटेन आहे आपली. मग सध्याचे जे कस्टमर आहेत ते पुन्हा म्हणजे तुमच्या त्याच एरियातले आहेत, की आउट ऑफ द एरिया म्हणजे कुठे लांब वगैरे नाही, डिलिव्हरी देतात? आहेत ना. म्हणजे फ्रेश फूडसाठी तिथलेच आहेत. कारण फ्रेश फूडचं काही जसं मुंबईचे वगैरे येणार नाहीत आपल्याला. बरोबर. पण जे स्नॅक्स आहेत किंवा दिवाळी फराळ आहेत, ते आपले आउट ऑफ इंडिया पण जातात. अरे म्हणजे वाह! US, UK आता यावर्षी म्हणजे आता गेल्या वर्षी 2023च्या दिवाळीला आपण फर्स्ट टाईम रशियाला पण पाठवला होता फराळ, अच्छा. की म्हणजे त्यांच्याकडनं कस्टमर आले. पण काय होतं दिवाळीच्या ऑर्डर्स खूप असतात. त्याच्यामुळे आम्ही पॅकिंग करून देतो त्यांना. पण त्यांचे जे रिलेटिव्हज पुण्यामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतं करतो. ओके. कारण पूर्ण जाऊन कुरिअर करणं, ते पॉसिबल नाही होत आम्हाला खूप ऑर्डर असल्यामुळे. ओके. तर तिथपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि त्याच्यानंतर मग ते पुढे त्यांच्या मुलांना किंवा कोणाला द्यायचं असेल तर ते देतात. ओके. असं करतो. या बिझनेसमध्ये तुम्हाला काय-काय चॅलेंजेस वाटतात? चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे हं. ॲक्चुअली मयूर फूड्सचा प्रवास जो आहे, हं. तो खूप खडतरमधनं आलेला आहे. त्यामुळे चॅलेंजेस तर खूपच आहेत. म्हणजे बनवण्यापासनं, मटेरियल आणण्यापासून किंवा फायनान्शियल म्हणा, हे सगळे चॅलेंजेस असतात. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर काही वेळेला काय होतं, आंबोळी जेव्हा आपण दुकानांना सप्लाय करतो, जो आंबोळीला स्पेसिफिक तांदूळ पाहिजे तो मिळत नाही. मग त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट कुठला घ्यायचा? याचा अभ्यास आधी आम्ही केला. बरं हा नाही मिळाला तर हा. पण त्याच्या आधी सगळं हे शोधाशोधी करायला लागते. तर बरोबर. हे सगळं मटेरियल आणण्याचं काम पण मिस्टर करतात. म्हणजे पर्चेसिंग जे आहे ते सगळं ते करतात. बरोबर. पण मग हे पण एक मोठं खूप चॅलेंज आहे. फक्त एक मोठं चॅलेंज सध्या आमच्याकडे नाहीये, की कामगार लोकांचं, की जे आपल्याकडे आहेत कामाला, त्यांचं काही नाही. कारण आम्ही घरचेच लोकं सगळं करतो. नाहीतर तो एक खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो. हां, त्याच्या आधी एकदा दिवाळीमध्ये झालं होतं असं, की दिवाळीमध्ये 2 आम्ही हेल्पिंग हँड ठेवले होते. पण 2-3 दिवस त्या आल्या. त्याच्यानंतर दारातनंच मला सांगितलं, "ताई नाही जमणार." आणि आम्ही दिवाळीच्या फराळाच्या खूप साऱ्या ऑर्डर्स घेतल्या होत्या. मग आता काय करणार? एक 10 मिनिटं आम्ही दोघंही शांत बसलो आणि कळलं, की नाही आता हे आपल्यालाच करायचं आहे. सुरू केलं आणि व्यवस्थित त्या वेळेमध्ये ऑर्डर्स अरे वाह! गेल्या. त्यामुळे चॅलेंजिंग तर खूप आहे. प्रॉपर त्या वेळेला दिलं गेलं पाहिजे बरोबर. फूड. क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. ती टेस्ट नेहमीची जी आहे आपली ती झाली पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये अजून एकदा असंच झालं होतं, की एकाचं मसाले भाताची ऑर्डर होती आम्हाला आणि मसाले भात झाला सगळं अर्धा तासच होता फक्त ऑर्डर द्यायला. आणि म्हणून मी बघितला तर तो वरनं शिजलेला होता, आतून कच्चा होता. एवढं टेन्शन आलं, की ह्यांना कसं सप्लाय करायचं? पण मग तेवढ्यात मुलगा म्हणे, "काय झालं?" म्हटलं, "असं-असं झालं." पटकिनी जाऊन त्यांनी दुसरा तांदूळ आणला आणि मेन म्हणजे वेळेत आम्ही त्यांना ती ऑर्डर देऊ शकलो. अच्छा. असे बरेचसे चॅलेंजेस आहेत, पण सगळे मिळून फॅमिली करतो आहे. तर त्यामुळे पूर्ण होतात ते चॅलेंजेस. आणि बिझनेस म्हटलं की चॅलेंजेस हां, ते आलेच. त्याच्याशिवाय हो. बिझनेस नाही होऊ शकत आपला. हो, उलट हो. आलेच पाहिजेत. बरोबर. त्याच्यामधनं आम्हाला काहीतरी शिकता येतं. एक्झॅक्टली. आणि शिकता नेक्स्ट टाईम येतं. आपल्याला लक्षात येतं, की आपण काय केलं हां, पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. करेक्ट, करेक्ट. समजा आता कोणाला फूड बिझनेसमध्ये यायचं आहे, हं. तर तुम्ही काय तुमचे काही लर्निंग्स असतील, त्यांच्यापर्यंत शेअर करू शकाल, असं काही असेल तर?
हो. फूड बिझनेसच असं नाही म्हणत आहे मी. कुठल्याही कुठलाही बिझनेसमध्ये. बिझनेस. असं नाहीये, की समजा आता मला काही एक ₹100 जास्तीचा प्रॉफिट होतोय आणि किंवा दुसऱ्याचा प्रॉफिट बघून मी तो बिझनेस करावा असं नाही मला वाटत, बरोबर, बरोबर. की तुमची आवड बघा. हां, एक्झॅक्टली. तुम्हाला कशामध्ये आवड आहे? हां. तुम्ही ते पूर्ण करू शकाल का? त्यानंतर त्याच्यामध्ये काय-काय चॅलेंजेस आहेत त्याचा तुम्ही स्टडी करा. हं, हं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल तुमची काय स्टेप तुम्ही घेणार आहात, हं. ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे, तो त्याच्यामध्ये तुम्ही तयार व्हा आणि उतरा. पण हे करत असताना जो बिझनेस तुम्ही करणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, की लगेच तुम्ही आज बिझनेस केलाय, उद्या मला प्रॉफिट होईल असं होऊ शकत नाही. बरोबर. कमीत कमी ह्या गोष्टीला तुम्हाला वर्ष 2 वर्ष द्यावे लागतात. हं. तर हे तेवढं तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. की नाही मी 2 वर्ष ह्याला अगदी म्हणजे देते डेडिकेशन आहे, ते. डेडिकेशन देते आहे किंवा देतो आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की त्या ह्यानी मग तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता. मेन पेशन्स पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही आलेले जे चॅलेंजेस आहेत ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. त्याच्याकडनं आता मयूर फूड्सला सुद्धा बरेचसे फीडबॅक येतात, पण सगळे चांगले येतात. आजपर्यंत जे काही लोकं भेटले आहेत आम्हाला, खरंच चांगले भेटलेत. पण असे काही 1-2 फीडबॅक आले, की त्यांनी नर्व्हस नाही होऊन जायचं. त्यातनं आपल्याला काय शिकता येईल, बरोबर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊन मग त्या बिझनेसमध्ये उतरायला पाहिजे. ओके. आणि नक्कीच सक्सेस व्हाल, पण कसं आहे, एक तर हार्ड वर्किंग पाहिजे. हं, हं, कुठल्याही बिझनेससाठी, त्यातल्या त्यात फूड बिझनेसला तर खूप हार्ड वर्किंग आहे. हं, हं, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फ्रेश फूड देता, हं, त्याला खूप हार्ड वर्किंग आहे. दिवाळीचे पदार्थ कसे असतात, की ते पदार्थ ठराविक लिमिटेड त्या टायमिंग पुरतेच असतात. हं. बरं ते थोडेसे ड्राय असतात. म्हणजे चकली वगैरे कसं एखाद आठवडा तुम्ही आधी करून ठेवलेली चालते किंवा शंकरपाळे आधी करून ठेवलेले चालतात. हं. पण फ्रेश फूडला असं नाही होऊ शकत. बरोबर. तर ते तुम्हाला सगळं बॅलन्स झालं पाहिजे. हं, हं, हं. की मला काय ऑर्डर आली पाहिजे. आत्ताच्या स्टेजला आम्ही दिवसातनं फक्त 5 एक ऑर्डर घेतो. ओके. पण त्याच्यामध्ये समजा जर फ्रेश फूडची किंवा केटरिंगचे पण असतं आपलं, हं, तर त्याची जर जास्त मोठी ऑर्डर असेल, हं. तर इकडच्या ऑर्डर आपल्याला काय ॲडजस्ट करता येतील किंवा आपण आधी काय तयारी करून ठेवायला पाहिजे, भाज्या चिरून ठेवायला पाहिजे का? हे सगळं सायमल्टेनियसली स्टडी करतो. तसं जर तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं असेल, हे सगळं बघितलं पाहिजे तुम्ही. आणि तुम्हाला काय सपोर्ट आहे, हा पण पाहायला पाहिजे. किंवा आता आम्ही जे बनवतो, आमच्याकडे मशिनरी नाहीये. आम्ही हाताने बनवतो. आहे विचार मशिनरी घ्यायचा, पण आता सध्या तरी हाताने बनवतो. हं. तर एकदम मला असं वाटतं, की जे लोकं बिझनेसमध्ये उतरतील, त्यांनी मशिनरी घेण्याचं डेअरिंग नाही करू. हं. तेवढ्यात तुमचे बरोबर, पेशन्स आहेत का, हे बघा तुम्ही. बरोबर. तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल का? पोहोचू शकाल का? हे असेल तुम्हाला मेन म्हणजे मार्केट एवढं वास्ट आहे, हं. कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला तेवढा बिझनेसला मिळतोय का? मार्केट आहे का तुम्हाला? बरोबर, बरोबर. हे तुम्ही बघा हं, आणि मग तुम्ही पुढचं पाऊल उचला. पण नक्की जर तुम्ही हार्ड केलं, प्रामाणिकपणे काम केलं, हं. तर तिथे सक्सेस नक्की होऊ शकाल. जसं मयूर फूड्स झालंय. हं, हं, हं. पण तुम्ही जे बोललात ना, की फ्रेश फूड मग तुम्हाला ऑर्डर आल्यानंतर तुम्ही बनवायला घेता ते? हो, हो, ओके. हो. आणि आम्ही सांगताना सांगतो, कमीत कमी आम्हाला 2 दिवस ऑर्डर आधी द्या. ओके. आम्ही रॉ मटेरियल सुद्धा अगदी 6-6 महिन्याचं भरून ठेवत नाही, ओके. मंथली. कारण सगळीकडे आज खाली उतरलं की दुकानं आहेत. हो. त्याच्यामुळे ते फक्त महिन्याचं आपण आणून ठेवतो ओके, आणि प्रत्येकाला हेच सांगतो रिक्वेस्ट करून, की तुम्ही 2 दिवस आधी आम्हाला सांगा. ओके. म्हणजे ते आम्हाला तसं ॲडजस्ट करता येतं, प्लॅनिंग करता येतं, हं, की तुम्हाला काय हवंय ते. हं, कारण हं. फ्रेश फूडमध्ये असंख्य व्हरायटीज आहेत आपल्याकडे आणि त्याचबरोबरीने कस्टमाइज पण आपण देतो, अरे वाह! की नाही आम्हाला हे हवं. हं, हं. आता मागच्याच आठवड्याची एक ऑर्डर होती आपल्याला, की भाजणीचं थालीपीठ, वांग्याची भाजी आणि पिठलं. हं, हं. तर एक शॉपवाले आहेत, त्यांनी ही ऑर्डर घेतली होती. हं, हं. आणि त्यांनी कस्टमरला द्यायचं असं ठरलं होतं. हं, तर म्हटलं हे काय कॉम्बिनेशन आहे? हं, हं. तर तो म्हणे, की मला पण काही माहिती नाही, पण त्यांनी ही ऑर्डर दिली आहे. त्याच्यानंतर आम्ही ती दिली ऑर्डर व्यवस्थित वेळेमध्ये. पण त्यांचा दुसऱ्या क्षणी फोन आला जेवता-जेवताच, की अप्रतिम झालेलं आहे अरे हे. वाह!
किंवा बँकांना सुद्धा आपण सप्लाय करतो, त्यांचे सुद्धा खूप सुंदर झाले हां. हां, हां. म्हणजे बघता क्षणी त्या बँकेचा साधारणतः 1 ते दीड नाही 1.5 ते 2 काहीतरी लंच टाईम असतो. 1.5 ते 2 असतो. हं. तर ते मी 1:15 वाजता जर निघून दिलं, तर ते म्हणतात, "वाह! तू इतक्या लवकर आणू नको. वासाने आमची कामं होत नाहीत." हां. म्हणजे इतकं फ्रेश फूडला डिमांड आहे. क्वालिटी मेन आपण मेंटेन करतो. सगळ्यात महत्वाचं प्रेझेंटेशन छान असतं आपलं ओके. आणि सर्व्हिस छान असते म्हणून कस्टमर आपल्याकडे अच्छा. येतात. आणि टिफिन सर्व्हिस तुम्ही डेली बेसिसवरती करता? हो, टिफिन सर्व्हिस आपली डेली बेसिसवरती आहे. तरी दिवसाला किती असतात? आता सध्या आम्ही कमी केलेत. आता 4-5च ठेवलेले आहेत. ओके. कारण बाकीच्या ऑर्डर आपल्या खूप असतात हं. आणि बाकीचे प्रोजेक्ट्स जरा आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे. ओके. जे प्रीमिक्स आहेत, तर हं. ते प्रीमिक्स वाढवलेत. प्रीमिक्स कोणते आहेत? पूर्वी आपल्याकडे फक्त ढोकळा, आंबोळी आणि 2च प्रीमिक्स होते. ओके. त्याच्यानंतर मग आता आपण ढोकळा प्रीमिक्स याच्याबरोबर मूग डाळ भजी जवळ-जवळ 15-16 प्रीमिक्स केलेले आहेत. अच्छा. मूग डाळ भजी आहे, सांबारचं प्रीमिक्स आहे, हं, हं. इडली रवा म्हणजे त्याचं आहे. रवा ढोकळ्याचं आहे, हं, मल्टीग्रेन ढोकळ्याचं आहे. हं, त्याच्यामध्ये जे आपण बाजारात बघतो, हं, तर ते बेसनचा ढोकळा असतो. हा हं. मल्टीग्रेन म्हणजे सगळ्या डाळींचा पौष्टिक ढोकळा असतो. ओके. किंवा थालीपीठ सुद्धा आपलं जे आहे, थालीपीठाची भाजणी, हं, ती पूर्ण मल्टीग्रेन भाजणी म्हणालात तरी हरकत नाही. हं, हं. त्याच्यामध्ये सगळ्या डाळी किंवा सगळे पौष्टिक घटक आपण इन्क्लूड केलेले आहेत. तर अच्छा. अशा प्रकारचे ते आहेत. ते प्रीमिक्स आपण बऱ्याच प्रमाणात हं, हं. वाढवलेले हं, आहेत. हं, हं. त्याच्यामुळे आता त्याच्यावर थोडंसं वर्क चाललेलं आहे. ओके. तर बघूया त्यामुळे कारण टिफिन प्रीमिक्स सर्व्हिस कमी तुम्ही केलंय. म्हणजे स्केल करू शकाल असं मला वाटतंय. हो, हो, म्हणजे हो. मोठ्या जातात प्रमाणात. ना आपले प्रीमिक्स खूप जातात. ओके. ते लोकांच्या ऑर्डरी असतात हां. किंवा आता मध्ये माझ्या सुनेची मंगळागौर झाली किंवा अजून काही फंक्शन्स झाले आमच्याकडचे. हं, तर त्यावेळेला आम्ही काय केलं ढोकळ्याचं प्रीमिक्स लॉन्च केलं हं, हं, आणि ते सगळ्यांना दिलं. हं. तर त्यावेळेला त्यांचे सगळ्यांचे फीडबॅक इतके सुंदर आले, की नाही आम्हाला दे तू. म्हणजे परत ऑर्डर आल्या. ओके, पण ते जेव्हा देतो, तेव्हा आम्ही 100-100 ग्रॅमचे छोटे पाउच दिले, ओके. की तुम्ही हे वापरून बघा. का नाही मोठे दिले, की त्याच्यामध्ये कोणाचे काही कंप्लेंट्स म्हणूया आपण किंवा हं. सजेशन्स म्हणूया, की असे काही सजेशन्स आले, तर आपल्याला त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्ह करता येतील. हं. इम्प्रूव्ह करता येईल. म्हणून मग छोटे-छोटे पॅकेट्स आणि दिले. ह्या प्रीमिक्सची शेल्फ लाईफ किती असते? प्रिमिक्सची साधारणतः तसं पाहिलं ना, तर 1 वर्षभर असते. ओके. पण आम्ही सांगत नाही. हं. कारण ते लवकर संपवावं. वर्षभर आहे म्हणल्यावरती लोकं निवांतपणे करतात. तर साधारणतः 6 महिने अ, देतो आम्ही. ओके. हां. आणि हे 5 ते 6 महिने असं ठेवतो. ओके. काही-काही प्रिमिक्स आहेत ते 3 महिन्यातच हे करावे लागतात. जसं कोकोनट चटणीचं देतो हां, हां. किंवा ग्राउंडनट चटणीचं देतो. हे जे प्रिमिक्स आहे, हिरवी चटणी असते. हां, हां. तर त्याचे जे देतो, हं. तर त्याचे प्रिमिक्स मात्र 2-3 महिन्यातच आम्ही संपवायला सांगतो. म्हणजे त्याच्यावर लिहिलेलंच असतं. ओके. हं. आता हे फ्रेश फूडची ऑर्डर तुम्हाला 2 दिवस आधी दिली पाहिजे. बरोबर. पण जे फ्रेश फूड नाहीयेत किंवा हां, दुसरे तुमचे काही पदार्थ असतील, हां. त्यांची ऑर्डर साधारण किती दिवस आधी तुम्हाला द्यावी लागते? तरी 1-2 दिवस तरी लागते. आता ओके. चकली म्हणलं, तर आता या वेळेसला काही चकली भाजणी तयार नसते. बरोबर. कारण हे का नसतं, हं. की 2 दिवस आधी आम्ही का म्हणतो, की तुम्हाला फ्रेश मिळेल हे. बरोबर, बरोबर. म्हणजे कोणतेच पदार्थ तुम्ही बनवून नाही नाही, ठेवत. नाही, नाही. ओके. बनवून ठेवत ऑर्डर नाही. प्रमाणे बनवता. येस, येस. ओके. ऑर्डर प्रमाणे देतो कारण तेवढं ठेवलंय, की मयूर फूड्सचं हे आहेच आहे. तुम्ही स्लोगन जर वाचलं तर कुक्ड विथ केअर आहे. ओके. नुसतं मयूर फूड्स नाहीये आपलं. हां. इंटू ब्रॅकेट कुक विथ केअर आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे ही काळजी आम्ही घेतोच, ओके. की फ्रेश तुम्हाला मिळालं पाहिजे. म्हणून 2 दिवस तुम्ही आणून द्या. समजा तुम्ही कोणाची चकलीची ऑर्डर आली, हं. तर भाजणी बनवायची आणि दळून आणायची ओके. आणि मग ती द्यायचे बनवून. ओके. चकलीमध्ये पण आपली मुगाच्या डाळीची चकली खूप जास्त जाते. ओके. आणि हे मयूर फूड्स नाव कशावरून ठेवलंय? मयूर फूड्स ॲक्चुअली माझ्या मुलाचं नाव आहे ओके. हां. आणि तसंही गणपती बाप्पाचं नाव आहेच आहे. पुण्यात राहतो म्हणजे ऑब्व्हियसली गणपती बाप्पा आलेच. हो, हो. सो म्हणून मयूर फूड्सचं नाव आहे. तुम्ही आता मयूर फूड्सला अजून 5-10 वर्षानंतर कुठे बघता? हां, बिझनेस तर नक्कीच वाढवायचा आहे मयूर फूड्सचा. आत्तापर्यंत फ्रेश फूड, दिवाळी पदार्थ हं. हे
आपण करतोच आहे. हं. पण आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं प्रीमिक्स आहे. हं. तर ह्या प्रीमिक्समध्येच हं. मला अजून 2 पार्ट करायचे आहेत. ओके. तो पहिला पार्ट म्हणजे डिहायड्रेशन. हं. डिहायड्रेशन काही-काही प्रॉडक्ट्स करायचे आहेत आणि दुसरा पार्ट म्हणजे फ्रोझनमध्ये, ओके. की आता फ्रोझन आणि डिहायड्रेशनमध्ये फरक म्हणजे असा आहे, की काही पदार्थ फ्रोझन कॅरी नाही करू शकत. समजा एखाद्याला बाहेरगावी जायचंय, हं. तो फ्रोझन नाही कॅरी करू शकत. सगळ्यांनाच हॉटेलचे पदार्थ नाही आवडत. हं, हं. सो तो फ्रोझन नाही कॅरी करू शकत. तर त्यांच्यासाठी म्हणून आपण डिहायड्रेट केलेले जे प्रॉडक्ट्स आहेत, ते हं. आपण देऊ शकतो. आता सध्या आमच्याकडे कांदा पावडर हं. आहे ओके. आणि लसूणची पण पावडर आहे. फ्लेक्स आहेत, की जे बिर्याणीला लागतात. ओके. ते आहेच आहे, पण ते मी घरगुती केलेले आहेत. ओके. घरी टेरेसवर वाळवलेले वगैरे आहेत. अच्छा. ते आहेत. पण ह्या 2 फील्डमध्ये थोडंसं काम करायचं आहे आम्हाला मयूर फूड्सला, ओके. की जेणेकरून आम्ही प्रत्येक कस्टमरला मयूर फूड्सच्या प्रत्येक सर्व्हिस दिली गेली पाहिजे. हं, हं. की आता ते बाहेरगावी चाललेत, की आता मयूर फूड्सचं मिळणार नाही. नाही जर तुम्ही हे डिहायड्रेट केलेली डाळ घ्या हां, हां. किंवा बिर्याणी घ्या, अच्छा. जीरा राईस घ्या किंवा हे सगळं मला ते प्रॉडक्ट्स त्यांना द्यायचे आहेत, अच्छा. की पण हे डिहायड्रेट केलेले आता समज बिर्याणी म्हणालात तुम्ही हां, डाळ, तर हां. हे कसं म्हणजे हे करू शकता? त्याचं डिहायड्रेशन म्हणजे काय असतं, त्याच्यातलं त्याचं नॅचरली तुम्ही पाणी जे आहे हं. थोडक्यात मॉइश्चर जे हं, आहे, हं. ते काढून घेतलं जातं. हं. टोटली ड्राय होतं ते, हां, बरोबर. है ना? हां, तर त्याच्यामध्ये फक्त आता गरम हॉटेलमध्ये तुम्ही उतरलात, हां. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त गरम पाणी टाकायचं ओके, आणि बॉईल करायचं. ओके. बस रेडी. आता दाल फ्राय समजा घेतली, हां. तर दाल फ्राय फक्त गरम करायची. पाण्यामध्ये ते पावडर फॉर्ममध्ये असतं. हं. ते ओतायचं, दाल फ्राय तयार. कारण त्याच्यामध्ये सगळं घातलेलं असतं. हं. कांदा, टोमॅटो, मिरची सगळं घालून देणार. मीठ, तिखट सगळं. ओके, तर त्याच्यामुळे ते फक्त त्याच्यामध्ये घालायचं आणि तुम्ही सर्व्ह करू शकता. ओके. पण मग हेच समजा त्यांना फ्रोझन नाही घेता येत. हं, हं. आणि फ्रोझनची काय प्रोसेस असते? फ्रोझनची प्रोसेस म्हणजे ते एक ठराविक टेम्परेचरला हं. आपण ते फ्रीज करतो. ओके. अच्छा. लक्षात. त्याला ते फ्रोझन म्हणतात. ओके. पण फ्रोझनमध्ये पण कसं आहे, की जे पदार्थ फ्रोझन करतो आपण ते हं. कोणासाठी आहे, की समजा XYZ ही व्यक्ती आहे, की ती नोकरी करते. आजकाल आय-टी सेक्टरमध्ये हं, लोकं हं. कामं करतात. हं, हं. लेडीजना यायला उशीर होतो. हं, हं. तर बाबा पोळी काढली किंवा एखादी भाजी काढली, हं, पटकीनी गरम केली, खाल्ली हं. किंवा मुलं एक-एकटी राहतात बाहेर. हं, हं. फ्रीज आहे. फ्रीजमध्ये बसेल एवढंच ठेवलं, हं, हं. तर ते राहू शकतं. माझे फ्युचर प्लॅन्स हेच आहेत, की जे पदार्थ आपल्याला फ्रोझन देता येतील, हं, हं. ते फ्रोझन द्यायचे. जे ते डिहायड्रेट. डिहायड्रेटचे आहेत, ते डिहायड्रेटमध्ये द्यायचे. हां. तर हे मयूर अच्छा. फूड्सचं थोडंसं पुढचं प्लॅनिंग आहे आणि मेन म्हणजे मला थोडे पारंपरिक पदार्थ लोकांना द्यायचे. ओके. की जे विस्मरणात गेलेले आहेत, हं, हं. लोकांना माहिती नाहीयेत किंवा माहिती आहेत पण कसे करायचे हे माहिती नाहीये. हं, हं. कुठे मिळतात ते माहिती नाहीये. तर मयूर फूड्स नेहमी याच्यावरती काम करतं. त्यातल्या त्यात पाकाच्या पुऱ्या आहेत, ओके, पाकातल्या. ओके. तर ते लोकांना माहीत नाहीयेत. आता आम्ही बँकेत देतो तर ते लोकांना खूप आवडतात अच्छा. किंवा दलियाची खीर, गव्हाची खीर ज्याला आपण म्हणतो, हां, हां. ते आहे. तर असे जे काही नागपंचमीला दिंड असतात पुरणाचे, हं, हं. असे पारंपरिक पदार्थ की जे लोकांना माहिती आहेत पण नाही जमत. अच्छा. असा द्यायचा विचार आहे हं, हं. आणि मयूर फूड्सला पुढे न्यायचा विचार आहे असा. स्वतःचं हॉटेल वगैरे काढायचं काय विचार? नाही. अच्छा. नाही. हॉटेल नाही काढायचा विचार माझा. कारण का मला घरातनंच करून क्वालिटी मेंटेन करून ईच एंड एव्हरी कस्टमरला पर्सनली त्यांना मला अटेंड करायचंय. अरे वाह! त्यामुळे मला हॉटेल वगैरे काढायचा विचार नाहीये माझा. अच्छा, अच्छा. फार तर आत्ता जे आम्ही घरातनं करतोय, तर थोडंसं एखादी जागा घेऊन हां. तिथे पूर्ण शिफ्ट करून तिथे फक्त मयूर फूडचं युनिट करायचं, अच्छा. असा विचार मी करू शकेन आहे. बरं, 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 बरं. पण हॉटेल नाही काढू शकणार. हं, हं. कारण मग माझं जे
अ, मानसिक आमच्या सगळ्यांचंच म्हणजे चौघांचं समाधान आहे, की छान झालं. हां, हां. हे जे लोकांची प्रतिक्रिया असते, हां. की "अरे वाह! हे जे आहे ते मात्र मग आम्ही मिस करू." बरं, बरं, बरं. चौघं पण. म्हणजे जरी आता काही ऑर्डर आली, आम्ही दोघांनी दिली, तरी माझे मुलगा आणि सून घरी आल्यावरती लगेच विचारतात, की "आलं का त्यांचा काही उत्तर आलं का? अच्छा, की फीडबॅक. फीडबॅक आला का हां. त्यांचा? आवडलं का त्यांना?" अरे वाह! तर म्हणजे हे आहे, मग हे आम्ही मिस करू. बरोबर. त्याच्यात मुलगा माझा तर म्हणजे फूड टेस्टर म्हणूया आपण. मिस्टर तर आहेच आहेत. ते हं. स्वतःही खूप छान छोले, दाल फ्राय वगैरे बनवतात. अच्छा. पण मुलगा पण म्हणजे ऑफिसमधनं आला की दार उघडलं की लगेच, "आज हे केलंय का?" तो वासानी सांगू शकतो. आणि आता त्याच्यामध्ये सून पण अच्छा, इन्क्लूड झाली आहे. अच्छा. ती पण छान बनवते काही-काही पदार्थ. ओके, ओके, ओके. पण ते पण विचारतात म्हणजे की काय आहे फीडबॅक आपला. तर मग हे आम्ही चौघं पण मिस करू. हं. त्यामुळे मला हे नकोय. मला कस्टमर म्हणून त्यांना ट्रीट नाही करायचं. ते मयूर फूड्सची फॅमिली म्हणून मला त्यांना ट्रीट करायचं आहे. सो मला हॉटेल वगैरे नाही काढायचं. हां, ओके. आपले जे मयूर फूड्सचे काही पदार्थ तुम्हाला आवडत असतील, तर रेस्टॉरंटला मी नक्की सप्लाय करीन आहे. आणि ओके. ते ज्यांना कोणाला हवे असतील, म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आहेत, तर मी या ह्याच्यावरती सांगू इच्छिते, की त्यांनी जरूर मयूर फूड्सला कॉन्टॅक्ट करावा. ओके. ते आम्ही नक्की सप्लाय करू. हं. आणि मयूर फूड्सचे असे काही पदार्थ आहेत, दिवाळी पदार्थ किंवा तर ते घरगुती बिझनेस करणाऱ्या ज्या लेडीज आहेत, त्या पण विक्रीसाठी घेऊन जातात. हं. ओके. हां. तर मग त्यांना आपण होलसेलमध्ये ते देतो. जसं प्रीमिक्स आहेत. हं, हं. तर किंवा फ्रेश फूडच्या ऑर्डर त्या घेतात. हं, हं. मग आपण त्यांना सप्लाय करतो. ओके, असं पण करणारे आहेत लोकं. ओके. तर मग तो पण आपल्याला रिस्पॉन्स येतो. त्यांचे फीडबॅक येतात. ते आम्हाला मिस नाही करायचंय. मॅडम तुम्ही मयूर फूडच्या माध्यमातून अजून कोणते उपक्रम राबवता? अ, मयूर फूड्सच्या माध्यमातनं आम्ही एक कोविडच्या ह्याच्यामध्ये मोठा उपक्रम राबवला होता. तो म्हणजे जे स्ट्रीटवरचे लोकं आहेत, त्यांना रोज आम्ही खिचडी मुगाच्या डाळीची आणि केळी हं. हे द्यायचो. अरे वाह! तर तो एक समाजसेवा म्हणून कारण ती फेज अशी होती, की त्यांना जेवायलाही मिळत नव्हतं. त्याच्यामुळे ही मयूर फूड्सच्या तर्फे आमची टीम आहे. म्हणजे त्यावेळेला आम्ही तयार केलेली. तर त्या टीममधनं आम्ही हे खिचडी आणि केळी हे दिलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे रोज द्यायचं की रोज, रोज, रोज द्यायचो. अरे वाह! खूपच हां. छान काम आणि आहे. रोज म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही दिलेले आहेत. ओके. म्हणजे पुण्यामध्ये जे वेगळे-वेगळे एरिया आहेत, हं, हं. तर त्या वेगवेगळ्या एरियामध्ये जे स्ट्रीटमध्ये वसणारे लोकं आहेत, त्या हं. स्ट्रीटवरच्या लोकांना आम्ही ते दिलेलं आहे. अरे वाह! खूपच छान काम आहे हे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे आमच्या पॉडकास्टचे स्पॉन्सर आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक यू. तुम्ही पण आम्हाला एवढ्या लांबून आम्ही पुण्याहून आलो आणि हां, उशीर झालाय आम्हाला आज खरं. हां. पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. तर हे होते मयूर फूड्सचे फाउंडर शुभदा इचरेकर यांच्याकडून आज आपल्याला मयूर फूड्सच्या बिझनेसबद्दल बरीचशी माहिती मिळाली. त्यांचे प्रॉडक्ट्स कोणते आहेत याबद्दल समजलं. जर तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील किंवा त्यांचे प्रिमिक्स आहेत ते घ्यायचे असतील, तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अ, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.